आता आम्ही आतमध्ये आलो आहे नॅशनल पार्कच्या आणि जस्ट आता तिकीट्स त्यांनी काढल्या आणि म्हणजे इकडे पर पर्सन 94 रुपीज आहे तिकीट. आणि आता आम्ही तसं तर आम्ही नॅशनल पार्कला 2-3 वर्ष आधी पण आलेलो, पण तेव्हा आम्ही प्रॉपर एक व्हिडिओ नव्हता बनवला, बट काही क्लिप्स आहेत जे तुम्हाला आम्ही या व्लॉगमध्ये दाखवू. आम्ही कानेरी केव्जला तर नाही जाणार आहे, इकडेच कुठेतरी आम्ही बनवू. हा बघा मेंटल. आम्ही म्हणजे परी बोलली ना मग अशी की आम्ही आधी 2-3 वर्ष आधी आलेलो असं, तेव्हा आम्ही ना इथे एक समोर नदी आहे, त्या नदीमध्ये आम्ही म्हणजे बोटिंग वगैरे केलेली, खूप मजा आलेली तेव्हा. त्याचे पण क्लिप्स मी तुम्हाला दाखवेन. आज तुम्हाला मी ती नदी दाखवतो एकदम. हां, ही ती नदी आहे. आम्ही ते बोटिंग प्लस फिशिंग पण केलेली, म्हणजे 1-2 वेळा तिकडची, म्हणजे वरची ते गावातली मुलं वगैरे होती ना, तर आम्ही त्याची हे पण केलेली. आम्ही त्या नदीजवळ पोचलो, म्हणजे ती नदीकडची. आता ते बोटिंग वाटतं बंद आहे, पावसाळ्याचा टाईम होता म्हणून ते बंद आहे. मग डिसेंबरमध्ये बोटिंग वगैरे चालू होते, तेव्हा म्हणजे पाणी वगैरे कमी होतं. पण आता बोटिंगच करू नाही शकत. येऊन फायदाच नाही. फायदाच नाही. त्यासाठी मी नालेल. सायकलिंग केली तर आम्ही तुम्हाला दाखवू. किंवा आमचा आधीचा एक व्हिडिओ आहे की तो सायकल चालवता येते. येते मला सायकल त्याला येते. जवळ आहे बस झाली. तर इकडे काही शॉप वगैरे नाही आहे असं भूक लागली तर खायला, बट काही स्टॉल्स आहेत छोटे छोटे जिथे लिंबू पाणी, चाट आणि चायनीज भेळ भेटतात. सो तुम्हाला असं सगळं इकडे खायला भेटेल. असे इथे शॉप्स ते नाही आहेत. हा स्पॉट कसं फॅमिली पिकनिकसाठी पण खूप चांगला आहे, म्हणजे इकडे लहान पोरं पण खूप मज्जा मस्ती करू शकतात आणि कपल्स तर इथे असतातच. म्हणजे आम्ही जेव्हा पहिले आलेलो ना तेव्हा इथे ट्रेन वगैरे चालू होते. आम्ही म्हणजे ट्रेनने वगैरे, ते कृष्णागिरी स्टेशन आहे, हा कृष्णागिरी स्टेशन आहे. इकडे म्हणजे ट्रेन वगैरे होती पहिली चालू, आता बंद झालं, म्हणजे कन्स्ट्रक्शन नवीन चालू आहे. आता बंद झालं ना स्टेशनची हालत बघा. स्टेशनवर झोपडपट्टी झाली स्टेशनची. आता काम चालू आहे, नवीन रूट चालू आहे. बंद आहे वाटतं. आपण त्या प्लेसला जाऊया ना जिथे आपण आपलं जायचं. माहिती इथे आपण राज वगैरे आलेलो तेव्हा पाण्यात गेलेलो. इथे नदी आहे. हे पाणी नंतर अट्ट भारी व्ह्यू आहे रे. मला असं वाटतं आपण त्या डिसेंबरमध्ये वगैरे आलेलो ना, तेव्हा डिसेंबरमध्ये वगैरे आलेलो तेव्हाच पाणी नव्हतं आहे तिथे. चल
सो गाईज तुम्ही इथे नक्की या, विजिट करा आमचा नॅशनल पार्क. हा बघा दमला एवढा लगेच. फोन पण. सो जर तुम्ही इथे येणार असाल कधी तर मिनिमम 500 रुपये तरी तुम्हाला पाहिजे. म्हणजे 500 रुपये तरी पर पर्सन प्रत्येकाकडे पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये बग्गी राईड करू शकता, सायकलिंग, बोटिंग, म्हणजे खूप सारे असे आहेत की ॲक्टिव्हिटीज की तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. जर तुम्ही नॅशनल पार्क विजिट केलं तर इकडची तिकीट पर पर्सन 94 रुपीज आहे. ही आत्ताच वाढवली. आधी आम्ही आलेलो ना 2-3 वर्ष आधी एवढी नव्हती. 80 रुपये होते 80 रुपीज फक्त. तर मग ना इकडे म्हणजे बिलो 12 आहेत ना त्या लोकांना 50 रुपीज आहे आणि अबाव 12 94 आहे आता. आणि इकडे कसं जर तुम्ही फॅमिली पिकनिक स्पॉट बघत असाल तर हा बेस्ट स्पॉट आहे इकडे. आणि इकडे तुम्ही म्हणजे तुमचं जेवण तुमच्या घरातून बनवून आणलं तर खूप बेस्टच आहे. इकडे तर जास्त काही खायला नाही, तुम्हाला चायनीज व्हेज चॅट वगैरे भेटेल. मी मगाशीच तुम्हाला बोलते. तर मग तुम्ही घरातून आम्ही आता गेल्या वर्षी एकदा आलेलो, माझी फ्रेंड होती आणि तिचा एक फ्रेंड होता. आता आम्ही असे 14 जण होतो. तर तिने ना तिच्या घरातून बिर्याणी बनवली. तर असं हां बिर्याणीच होती, चिकन बिर्याणी होती. तर आम्ही आहे ना एक इकडे स्पॉट आहे, आम्ही आता मागाशी तुम्हाला दाखवलं ना कृष्णगिरी करून एक ते स्टेशन आहे तिकडे पुढे जायला आहे, म्हणजे एंटर करायला आहे. खूप आतमध्ये चालत जाऊ शकतो. हां म्हणजे पटरी आहे ट्रेनची, त्या ट्रेनच्या पटरीवरून आपण खूप आतमध्ये तिकडे एकदम मस्त खायला बसलेलं मॅट टेन टाकून. आमच्याकडे त्याचे क्लिप्स आहेत बट ते नेक्स्ट टाइम आम्ही अजून एका ग्रुपसोबत आलेलो, म्हणजे राज वगैरे आमच्या इथे एरियामध्ये राहतात ती पोरं त्यांच्यासोबत. तेव्हा तर आम्ही म्हणजे नदीमध्ये वगैरे पोहलेलो वगैरे. पाणी कमी होतं, खूप मजा आहे. एक फक्त नोव्हेंबर टू डिसेंबर ह्या महिन्यामध्ये या, खूप मजा. पावसामध्ये पण इथे खूप मजा. आणि इकडची ग्रीनरी तर खूप बेस्ट आहे. गडगड तर पाऊस येणार आहे असं वाटतं ना. तर हिरो समजतो हा. हाय द माकड. बोलतो असे फोटो काढ आणि तसे फोटो काढ. मी काय फोटोग्राफर वाटते ना ह्याला. अरे सगळा क्लिप टाकणार आम्ही. आम्हाला आता लागली आहे भूक. हा घेतोय चाट. इकडे चना चाट ते चायनीज वेल ते सर्व भेटतं. आणि माझी तर फेवरेट कैरी आहे. ह्याला आवडतात चिंच, ती पण गोडवाली चिंचच आवडतात. हा मग घे, मला पण आवडतं. इकडे खूप सारे असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. माकडांना किती त्रास देत असतील. घेतलंय ह्याने चाट. याच बग्गीबद्दल बोलत होतो. पूर्ण नॅशनल पार्कची राईड देते. याची बग्गी असते, या बग्गीमधून तुम्हाला पूर्ण नॅशनल पार्कची राईड भेटते. सिंगल म्हणजे इकडून थोडे तुम्ही आतमध्ये आलात ना नॅशनल पार्कमधून, म्हणजे जो रोड आम्ही तुम्हाला दाखवला की तिकडे आम्ही सायकलिंग वगैरे केलेली, त्या रोडमधून थोडे आत आलात ना की इथे कॅट ओरिएंटेशन सेंटर आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही आतमध्ये जातो, तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. आतमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॅट्स वगैरे आहेत. हे बी एक बिल्ली आहे. कॅमेरा अलाउड आहे की माहिती ना, बघू आपण पुढे. कॅट ओरिएंटेशन सेंटर. प्लास्टिक फी आहे. एवढं सर्व दगडाचं बनवलं, थोडी POPचं वगैरे कसलं तरी बनवलं असं. असं वाटतं कुठल्या तरी गणपतीच्या दर्शनाला आले. फुल एकदम गुफा वगैरे. चप्पल पण कोणीतरी एक बाहेर काढून ठेवली. कोणीतरी चप्पल तसं खूप सारं दिलं काय. खूप सारं म्हणजे प्रत्येक एका प्राण्याची माहिती आहे. कॅट्सचे किती प्रकार आहेत ते पण दाखवलं याच्यामध्ये. आतमध्ये त्यांच्याबद्दल माहिती आहे. स्ट्रक्चर त्यांनी उभं केलं म्हणजे आहे. भारी आहे ना. हां असं ओरिजिनल पानं वाटतं ना, नकली आहेत ते.
हां तिकडून आहे ना ते जायला. नॅशनल पार्कमध्ये आलात ना तर तुम्हाला आतमध्ये खूप यावं लागेल ह्याच्यासाठी का म्हणजे बहुतेक लोक येतात बाहेरून जातात त्यांना माहिती नसते आतमध्ये एवढं सर्व आहे ते. आम्ही फर्स्ट टाइम आलो फर्स्ट टाइम आलो तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं हे मुंड्यांचं वारूळ आहे. आतमध्ये त्याचं कसं असतं ते सर्व दाखवलं म्हणजे. करी मन की झाली. अरे कोल्हापुरात आलो. आता असं वाटतं कोल्हापुरात आलो आहे. काय ह्याला काहीतरी बोलतात गवा गवा. हा पण ह्याला काहीतरी बोलतात तिकडे ताईच्या गावी गेलो ना. गवा नाही. माहिती पण सर्व दिली आहे. हा काय भारी नाही एकदम. एवढंच आहे. आपण आधी आलो तेव्हा अजून काय काय होतं ना. काय मांजर. तुझ्यासारखी ना बिल्ली. म्हणजे आता इथे म्हणजे सर्व जेवढे म्हणजे प्राणी ते आढळतात ह्या म्हणजे नॅशनल पार्कमध्ये त्यांच्या सर्वांची माहिती दिलेली आहे. गौरेडा ते गौरेडा आम्ही वरती बघितली मला दाखवलं ना मग कशा त्या व्हिडिओमध्ये. गौरेडा म्हणजे ते गावी गेलेलो सायलीच्या कोल्हापूरला तेव्हा ते व्हिडिओ होते. मस्त आहे म्हणजे फिरण्यालायक आहे ते. काहीतरी 89 रुपीज वसूल होतात. आणि हे सगळं आर्टिफिशियल. तर आमचं आता फिरून झालं आहे सगळं आणि आता आम्ही बसलो असेच थोड्या वेळसाठी रेस्ट करतो आणि मग आम्ही आता निघू. सो तुम्ही आमचा ब्लॉग लास्टपर्यंत बघा. लाईक शेअर सबस्क्राईब.